गुड इव्हनिंग. थांबा जरा एक कॉल लागलेला आहे, तो त्याला कट करतो फक्त. हां सर, गुड इव्हनिंग मंडळी. वाजलेले आहेत 4:30 आणि आज आहे तारीख 21 शनिवार. आणि जसं मी एका मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, इथं बघा, इथं तुकाराम महाराजांची पालखी थांबते हडपसरमध्ये आणि इथं त्यासाठी हा मंडप उभारलेला आहे. तर हां, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 22 तारखेला पालखी हडपसरमध्ये येते आणि हडपसरवरनं सासवड रोडला जाते. सासवड रोडनी सासवड मार्गे ज्ञानेश्वर माऊलींची आणि सोलापूर रोड मार्गे तुकाराम महाराजांची पालखी जाते पंढरपूरकडे. तर इथूनच दोन्ही पालख्या वेगळ्या होतात आणि मग पुढं परत भेटतात. तर आपण त्यासाठीच चाललेलो आहे. आता उद्या काय होतं ना, की उद्या सकाळी आपण सासवडला आपल्या संस्थेतर्फे रॉबिनहूड आर्मी तर्फे आपण लिंबू सरबत वाटप करतो सासवडमध्ये, घाटाच्या वरतीच थोडंसं पुढे गेलं गारवा हॉटेलच्या समोर आपण वाटप करतो. तर त्यासाठीच आपण आज जातो आहे. आज तिथे एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहणार आहे आणि उद्या ड्राईव्ह अटेंड करून मग संध्याकाळी ज्यावेळेस पालखी सासवडने आमचा जो डिस्ट्रीब्युशनचा पॉईंट आहे तिकडनं पुढं जाते आणि सगळ्या दिंड्या संपतात संध्याकाळी 5, 6, 7 वाजतात. त्यानंतर मग रिटर्न येतो आपण. तसा दरवर्षीचा आपला शेड्यूल आहे. त्याप्रमाणे आपण आता चाललेलो आहे. तर आता पहिला आपला असणारे मुक्काम एका थर्स्टी पांडा आहे म्हणून एक आहे, तिथे एक बुक केलेलीच आहे रूम, पण अचानक लोक जास्त झाले त्यामुळं आपल्या एक मित्राचं फार्म हाऊस आहे, योगेश ठाणगे. तर त्यांच्या फार्म हाऊसवरती आजच्या दिवस राहणार आहे आणि मग सकाळी डिस्ट्रीब्युशन पॉईंटला येणार आहे. तर असा प्लॅन आहे. सो लेट्स गो. अहो म्हणलं सगळं तयारी करून जावं आता, म्हणलं परत नाही का. हां आलो घरी. तयारी करूनच निघले घरी गेलो, आवरलो घरनं, म्हणलं आता डायरेक्ट तयार होऊनच जाऊ म्हणलं. काहीतरी आहे वाटतं. हा ते बघू, तिथं गेलो चेक कर. हां, तर हे आपले मित्र आहेत योगेशजी ठाणगे, तर यांच्याच फार्म हाऊसवर ते आता आपण चाललेलो आहे. आजचा रात्रीचा मुक्काम तिकडे आहे आणि मग उद्या आपली पालखीची ड्राईव्ह आपण अटेंड करणार आहे. धन्यवाद शेठ. चला आल्यावरती भेटतो. चला येऊ का. सो येस, हे एक महत्त्वाचं काम उरकलेलं आहे. चाव्या घेतलेल्या आहेत, चाव्या ठेवलेल्या आहेत तिथं. कम्युनिकेशन आहे. आपले दोन्ही मित्र आहेत ते हंडेवाडी चौकात थांबलेले आहेत, म्हणजे हंडेवाडी चौकात थांबणार आहेत. तर ते पोचलेले आहेत. तर आपण पण तिकडे पोहोचू. स्वप्नील ह्याच्यावाला तो टायगरवाला स्वप्नील आणि एक मंदार होले म्हणून एक मित्र आहे. तर असे दोघंजण तिकडे थांबलेले आहेत. तर आपण पण तिकडे जाऊया आणि तिथनं सोबत सासवडला जाऊया. सासवड म्हणजे पुण्यापासून निघालेली पालखी पंढरपूरला जाईपर्यंत त्याच्यामधला जो आहे ना, तो सासवड एक क्रुशियल टप्पा आहे एक. कारण सासवडचा घाट मेजर, तो घाटाचा जो घाट पास करून पालखी जाते किंवा तो सगळा म्हणजे नाही का, आपण म्हणतो की सगळ्यात टफ एक पॅच आहे पालखी मार्गावरचा सगळ्यात कठीण. पुण्यातली ही सगळ्यात मोठी एक कलेक्टिव्ह जी ड्राईव्ह असते पुणे चॅप्टरची, पूर्ण पुणे विभागाची, तर ती एक सगळ्यात मोठी हीच ड्राईव्ह असते. 400 ते 500 व्हॉलेंटियर्स आणि दिवसभर सगळे एकत्र सरबत वाटतात, मेहनत करतात, वारकऱ्यांची सेवा करतात. तर अशा तऱ्हेने दोघंही भेटलेले आहेत, स्वप्नील आणि मंदार. आणि आपण आता सासवडकडे चाललेलो आहे. थोडंसं आपण जाता गाडीला थोडं काम करून घेतलं आहे. लोगो केला आहे बेड मोटो. इकडे आपल्या चॅनलचा लोगो लावला आहे, नाव लावलं आहे म्हणजे, आणि इकडेही लावलेलं आहे. म्हणजे कसं की
इझी टू रेकग्नाइज. ओली हे बघा, आता इथं हार बनवायचं काम चालू होईल पुतळ्याला, आणि ते जागेवरतीच बनवतात बहुतेक हार. आता उद्या पोलिसांचा हे चाललेलं आहे, तयारी चालू आहे उद्याची. फुल वातावरण म्हणजे नाही का असं, आणि म्हणजे नाही का एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे. हे बघा इथं सगळी तयारी आहे. मागं बघितलं तर हे पाण्याचे सगळे कॅन वगैरे सगळे उद्याच्या लिंबू सरबतसाठी तिकडे ठेवलेले आहेत, आणि हे सगळं स्टेजचं वगैरे मंडपचं वगैरे चालू आहे. हां बोल ना. हे दोघं आपले संटे आहेत. हां, आज हेल्मेट नाही रायडरकडं, आणि हा फिलियन आहे, त्याला पण माफ करून टाका. हा आम्ही चाललो जे हॉटेल आहे ना आमचं, ते थर्स्टी पांडा आहे, आणि हा मागं बसलेला काइंड ऑफ एक पांडाच आहे. आणि हे आलेली आपली स्टे थर्स्टी पांडा, आणि हे आमचे मित्रच आहेत, लास्ट इयरला मित्रच झालेले आहेत. गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे पालखी ड्राईव्हचा, आपला स्पेशल जो आहे आजचा ब्लॉग, त्याचा आहे डे 2. ब्रेकफास्ट करायला आलो आहे, मस्त आंघोळ वगैरे केले, सगळं केलं. आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे, आणि आता टाईम झाला आहे कारण 11 वाजलेत, पावणे 11 वाजलेत. तर आता थोडंसं यानंतर लिंबू सरबत वाटप वगैरे होईल संध्याकाळपर्यंत, त्यानंतर पालखी येईल 5 वाजता. हे वकील आहेत, नमस्कार. हे वकिलांचे भाऊ आहेत, आणि तो तर काइंड ऑफ आलेलो आहे आता आपले जे डिस्ट्रीब्युशन स्पॉट आहे. हे बघा, हे व्हॉलेंटियर्स आहेत सगळे, ग्रीनमध्ये जे दिसत आहेत ते सगळे RSAचे व्हॉलेंटियर्स आहेत. आणि हा काइंड ऑफ माहोल आहे इकडचा सगळा. बाजूला घेऊन सहकार्य करावे. हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पावली कचरा इकडे द्या, रस्त्यावर घ्या, लिंबू सरबत घ्या. विशाल सर आहेत, शशिकांत आणि सावंत साहेब पुढे गेले. सरपंच सावंत साहेब कुंजीरवाडीचे करता धरता आमचे जुने मित्र. वाकून जावा, दोरीला ताण देऊ नका. थँक्यू. चला माऊली घ्या, पाणी घ्या. संस्कृती गार्डन आदर्श मालक सन्माननीय तात्यासाहेब झेंडे, तात्यासाहेब झेंडे गार्डन आदर्श मालक आपले हो सर. बघा हा पुरंदर हवेलीचे युवा नेते, गारवोत्तर समाजचे मालक
शेख सर आहेत, अनुपम आहेत, आयशा मॅम आहेत, राहुल आहेत, स्तुती मॅम आहेत. अभी शादी की है तो शादी हो गई तो शक्ल भी दिखाना. शक्ल दिखाई तभी तो शादी हो गई. रिटायर्ड संचालक आहे. मला ते सांगायचं नव्हतं, परंतु तुम्ही तुमचं जे आता ब्रीदवाक्य तुमचं जे आहे अन्न ते मला फार पटलेलं आहे. माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काय करा की हे जे दिंडीचे जे चालक आहेत म्हणजे आम्ही आता 138च्या दिंडीबरोबर आहे त्यांनी तरी ती काळजी घेतलेली आहे. म्हणजे त्या सूचना देतात आहे की बा अन्न वाया घालवू नका. अन्न जरी हे तुम्ही कदाचित पैसे तुमचे असतील परंतु हे समाजाचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून. कारण आता सगळ्यात जर याच्यामध्ये जर एक म्हणजे इतकं अन्न असं वाया जातं, घाण पडलेलं असतं पायाखाली, त्याच्यामुळे परत असं तिथून जावं वाटत नाही इतकं. म्हणजे एक विनंती राहील तुम्हाला की याबद्दल जर अजून काही जर तुम्ही केलं ते राहील. ठीक आहे, रद्द करू. आणि तुमच्या सगळ्यासोबत मला फार तुमचं आवडलेलं आहे म्हणून एक आपण सेल्फी घेऊ. आणि ह्या आपल्या सरपंचांच्या कार्यकर्त्या, ही एक आहे, ही मोठी आहे. ए इकडे बघ, इकडे ए सावंत. हे सगळे आपल्या हडपसर चॅप्टरचे सगळे लंचला बसलेले आहेत आता. आता द्या बाई. बंद झालं. आता नको जेवताना. आणि ही दात खिडकी, दात खिडकी. चॅनलचं नाव काय आहे? चॅनलचं नाव बियर्ड मोटो. किशोर हा माणूस तिकडे सावंत साहेब ना, त्यांचे घेतले ना दोघींचे कार्यकर्त्यांचे. त्यांच्या हे सरपंच साहेब आहेत. बघा दाल खिचडी खातात. दाल खिचडी कुठल्या काहीतरी आहे काय खुर्ची घे ना दादा. आहे नाही ना बसतो. सर्व माऊली भक्तांचं गारवा उद्योग समूह यांच्या वतीने पुरंदरच्या पावनभूमीमध्ये काम करतात तर त्यांच्या वेळी घ्यायला काय. कसं वाटतंय फेमस नाव काय? हे काठी जरा लांब. हे इकडे बघ. त्रास देतात ना तुला. त्रास देतात सगळे त्रास देतात ना. मी तर सगळ्यात जास्त त्रास देते. जेव्हापासून मला बघते रडतीच आहे. नाव काय तुझं? तनुष. गिंबल काय माझा सरळ काय होत नाव बाळा? नाहीये. माझा गिंबल काय सरळ होत नाहीये. माझं आयुष्य ह्यातच गेले गिंबल सरळ करण्यात. जाऊ दे.
कृपया त्यांनी माऊली नेत्रालय त्यांनी ताबडतोब या आवाजाच्या दिशेने यावं. भगवान रावणीकर चला माऊली चला चला. आपली माऊली मानात असे या गटातून माऊली निघाली थाटात. माऊलीचा घोडा हा किती वाईटीत वस्तू बघिनी झालेल्या सारखीच्या तालात
यातनं येणार रेकॉर्ड होतं सगळं सगळं साईडचं सगळं होतं. हा टीव्हीत जातो नंतर मी टाकलं की. बोला काय बोलताय. बोला काय पण बोला. माऊली माऊली बोला. सगळं सगळं अशा प्रकारे आजची ड्राईव्ह जी आहे तर ती संपलेली आहे आणि आता रिटर्न घरी चाललेलो आहे. हाँ चालू भी है, रिकॉर्ड हो रहा है. चलो. अजून घाटात नाही लागलेलो, अलीकडेच आहे आणि अलीकडे पण अशी परिस्थिती आहे. काय होतं ना की वरती आलेले पालखीसाठी ते सगळे सेम टाईम पालखी गेली की खाली निघतात. काही लोक पायी पायी चालत येतात वरती पालखीबरोबर, मग त्या लोकांना पण जायचं असतं. सगळ्यांचीच अशी गर्दी एकच टाईमला होते, त्यामुळे मग घाटामध्ये किंवा रात्र इथनंच रोड जाम झाला आहे. घाट पुढंच चालू होतो. आणि हे बघितलं ना तुम्ही आता, तर हा घाटामधला सीन आहे. पलीकडनं सगळे वारकऱ्यांचे ट्रक वगैरे किंवा वरती जाणाऱ्या गाड्या बाकी त्यांचं ट्रॅफिक आहे आणि अलीकडनं खाली जाणार आहे. आणि हे थोडंसं घाट संपेपर्यंतच हा एवढं ट्रॅफिक आहे, म्हणजे घाटामध्येच फक्त. घाट संपला एकदा वडकीमध्ये गेलं की मग तिथनं पुढे जास्त ट्रॅफिक नसतं.
तर लिंबू सरबत वाटप जे असतं आपल्या ग्रुपचं, तर ते जवळपास 1 ते 1.5 लाख लिंबू सरबत या वारीमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि जवळपास 500च्या आसपास व्हॉलेंटियर्स सगळ्या पुण्यातून पालखी ड्राईव्हसाठी येतात आणि काइंड ऑफ मोठा इव्हेंट असतो RHAसाठी. पुणे जे आहे तर त्यासाठी हा खूप मोठा इव्हेंट असतो. ते चॅनल आपला बघितलेलं आहे त्यांनी, मागं वाचलेलं आहे नाव, जे आपण रेडियमनी बनवलेलं आहे, तर ते सबस्क्राईब करणार आहेत. तर त्याचा फायदा होतो आहे काइंड ऑफ. चला की जे स्टिकर आपण रेडियमचं काल जे बनवून घेतलं आहे तर त्याच्या स्टिकर्सचा फायदा होतो आहे, रेकग्नाईज करतायत लोक. हां, तर हे आता सबस्क्राईब करणार आहे चॅनलला. थँक्यू. फेसबुकवरती 4.5 लाखाचं पेज आहे हां, आणि इंस्टाग्रामला 7,000. ओके. YouTube आता सुरू केलं मी, 900च्या आसपास झालं. माझे आता मी जानेवारीपासून केलं आहे चालू आणि मोटो व्लॉगिंगचंच आहे. खूप भारी तुम्ही खूप भारी. हां, आणि माझे आता यूट्यूबला 350 आहेत आत्ता. हां ना. हां, हळूहळू ग्रो होत आहेत. तर राईड जसं कंटिन्यू करत राहतो ना तसं मग वाढत आहेत. राईड बंद झाली की मग मला मेसेज करेन तुम्हाला. ओके, ठीक आहे, चालतंय. डुमरे नाव आहे माझं. विवेक. विवेक. ओके, फक्त इन्स्टाला BED_MOTO_. ठीक आहे, आपण बघूया मी ऑप्टिमायझेशन सोशल मीडिया मॅनेजमेंट काम करतो. ओके ओके, ऑप्टिमायझेशन सांगायचं मला. ठीक आहे, चालतंय. आज सर्च केलं ना फर्स्ट नंबरला येईल कोणते येईल. ओके, ठीक आहे. कोणतं सांगा मला, एक रेकॉर्ड होतं आहे म्हणजे ते मला नंतर हे होईल. त्रिवेद डुमरे. त्रिवेद टाका. डुमरे. ओके त्रिवेद नाव टाकलं नंतर येऊन जाईल. ओके, ठीक आहे. चला, आता रेकॉर्ड झालं म्हणजे ते सेव्ह झालं. त्रिवेद डुमरे, तर त्यांना गाडी फार आवडली. छान आहे म्हणे तुमची गाडी. हो, ड्राईव्ह संपलेली आहे, राईडही संपलेली आहे, सगळं ट्रॅफिक सगळं. आता टाईम झाला आहे बघा 10:15, 10:17 एक्झॅक्टली झालेत आता आणि आपण आता जवळपास पोचलेलो आहे घराच्या. आता घरी जेवण करून पडी मारायची. आणि तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला आहे, आज पालखी स्पेशल व्हिडिओ होता. सर, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, कंटेंट जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि कंटेंट आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओवरती की तुम्हाला अजून काय, कुठल्या लोकेशन्स वगैरे वरती राईड करायला किंवा राईडचे व्हिडिओ कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनचे तुम्हाला बघायला आवडतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्या हिशोबाने मी प्रयत्न करेल तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्याला फुलफिल करण्याचा. सो आत्तासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टाटा, थँक्यू, टेक केअर अँड एन्जॉय.